नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर थकीत वेतन अदा करण्याबाबतचा GR निर्गमित झालेला आहे। दिनांक 17/7/2025 चा म्हणजे कालच्या घडीचा हा GR आहे। बघा, थकीत वेतन अदा करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण असा GR काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता थकीत वेतन अदा करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण असा GR काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, थकीत वेतन अदा करण्याबाबतचा GR निर्गमित दिनांक 17/7/2025। बघा, GR इश्यूड ऑन 17/7/2025 रिगार्डिंग पेमेंट ऑफ एरियर्स ऑफ सॅलरी। थकीत वेतन अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक 17 जुलै 2025 रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिकानुसार विशेष शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून ते निवृत्तीपर्यंत यामध्ये माहे नोव्हेंबर 2023 पासून केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करणे कामी रुपये 5,28,14,307 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे। बघा, 5,28,14,307 रुपये इतका निधी या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। तसेच थकीत वेतनाच्या रकमेची अनुदेयता व परिगणना शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तपासण्याच्या अधीन राहून निधी वितरणास मान्यता देण्यात येत आहे। तसेच थकीत वेतनाची रक्कम ही संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। शिल्लक वेतन अदा केल्याच्या नंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल हा शासनास सादर करणे आवश्यक असणार आहे। तसेच निधीचे वितरण करीत असताना वित्त विभागामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले निर्णयाचे पालन करणे आवश्यक असेल। बघा, GR देखील तुमच्या समोर आहे, GR पाहू शकता। अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करण्याबाबत दिनांक आहे 17 जुलै 2025। बघा, प्रस्तावना काय सांगतोय, अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत या सुनावणी अंती अपात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांनी थकीत वेतन अदा करण्यासाठी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका क्रमांक पाहू शकता, हे स्टॅम्प दाखल केले आहेत। रीट याचिका क्रमांक पाहू शकता, दिनांक 25/8/2016 रोजी अवमान याचिका क्रमांक 264/2017 म्हणजे 2017 मध्ये दिनांक 1/7/2022 रोजी माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा संदर्भ देऊन या सुनावणी अंती अपात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांना केलेल्या कामाचे वेतन हे देण्याबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई आणि खंडपीठ औरंगाबाद व नागपूर येथे नव्याने मोठ्या प्रमाणात याचिका दाखल होत आहेत। त्याच अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका क्रमांक पाहू शकता। बघा, हे स्टॅम्प मधील 17 विशेष शिक्षकांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते नोव्हेंबर 2023 पर्यंत केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी एकूण रुपये मगाशी पाहिल्याप्रमाणे या ठिकाणी 5,28,14,300 रुपये इतका निधी जो आहे तो निधी या ठिकाणी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। बघा, शासन निर्णय काय सांगतोय, माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका मधील याचिकाकर्त्या 17 विशेष शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून ते सेवा समाप्तीपर्यंतच्या म्हणजे नोव्हेंबर 2023 मध्ये केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी पुढील प्रमाणे म्हणजे 5,28,14,307 इतका निधी हे उपलब्ध करून देण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। बघा, खंडपीठ आणि याचिका क्रमांक पाहू शकता, विशेष शिक्षक संख्या, कालावधी आणि आवश्यक रक्कम पाहू शकता। एकूणच अशा पद्धतीने औरंगाबाद अवमान याचिका क्रमांक आणि औरंगाबाद अवमान याचिका क्रमांक अशा पद्धतीने नियुक्ती दिनांकापासून ते नोव्हेंबर 2023 पाहू शकता। एकूण रक्कम जी आहे ती 5,28,14,300 इतका जो निधी आहे तो उपलब्ध करून देण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे। सदर थकीत वेतनाच्या रकमेची अनुदेयता व परिगणना शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तपासण्याच्या अधीन राहून निधी वितरणास मान्यता देण्यात येत आहे। या थकीत वेतनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यात जमा करावी आणि याबाबत कोणतीही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल।
या उपरोक्तनुसार वेतन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा जो अहवाल आहे तो शासनास सादर करावा। शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्व मान्यता घेण्यात यावी। वितरित करण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र 1 महिन्याच्या कालावधीत शासनास सादर करावे। सदर खर्च मागणी क्रमांक E2-2202 सर्वसाधारण शिक्षण 01 प्राथमिक शिक्षण 106 शिक्षक व इतर सेवा 000001 समग्र शिक्षा अभियान सर्वसाधारण राज्य हिस्सा 40%, 2202 आयत 612 कार्यक्रम 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखा शीर्षाखाली सन 2025-26 या वित्तीय वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागवण्यात यावा। सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे। सदर निधी आहरित करून वितरित करण्यासाठी अवर सचिव कक्ष अधिकारी रोख शाखा लेखा शाखा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना आहरण व सहवितरण अधिकारी तर सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। संबंधित आहरण व सहवितरण अधिकारी यांनी निधी कोषागारातून आहरित करून समग्र शिक्षा योजनेच्या SNA खात्यात जमा करावा। सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सुपूर्द करावा। 5वा शासन निर्णय काय सांगतोय बघा। वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक 7/4/2025 मध्ये नमूद केलेल्या सर्व अटीची पूर्तता होत आहे। सदरचे अनुदान सशर्त अनुदान असून त्याकरिताच्या अटी आणि शर्ती या शासन निर्णयात नमूद केल्या आहेत। सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिनांक 7/7/2025 व वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिनांक 9/7/2025 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित त्या ठिकाणी करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक या ठिकाणी पाहू शकता। आणि हा आदेश आहे जो तो आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। बघा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने एकूणच अशा पद्धतीने हा जो GR आहे खाली पाहू शकता। एकूणच कशा पद्धतीने अपडेट आहे। रामदास धुमाळ कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन। बघा थकीत वेतन अदा करण्याबाबतचा हा जो GR आहे तो कालच्या घडीला म्हणजे 17/7/2025 रोजी निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या YouTube चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।